भाव त्यांना हवा असतो. तो भावभोगी आहे, भावग्राही आहे, भावाचा भुकेला आहे. आम्ही भावाचे पाहुणे भारतीय, पत्र द्या, फुलं द्या. आणि तुम्ही मोठे दिमाग दाखवून सोन्याच्या पात्रामध्ये काहीतरी त्या आणखी चित्तामध्ये जर का खोटा भाव असेल किंवा खोटेपणातून तुम्ही त्या वैभव द्याला, त्याच्याशी त्याला कर्तव्य नाही आहे, हे लक्षात घ्या गोष्ट. आमचे भक्तराज महाराज भावाचे भुकेले होते. कोणाच्याही दारी जायचे, कांदा भाकर खायची, बाजेवर बसून जाता जाता. आणि श्रीमंताच्या घरी नाही म्हणून द्यायचे, आम्ही नाही जेवायला, आम्हाला वेळ नाही म्हणायची. आम्ही त्यांच्याबरोबर एकदा गेलो सर, कांदेवाल्यांचं घर आहे एक वाटेत आहे ना, तिथे झोपडीतनं ती बाई धावत धावत घेऊन आली. आणि तिथे भाकरीने त्यांनी चटणी, लसणाची चटणीने एक कांदा फोडलेला हा खाल्लाय. अशाच प्रकारचं त्याचा आमची कांदळी जवळ, कांदळीच का ते, कांदळी नाही मोरचंडी, मोरचंडी त्या लक्ष्मीबाईंनी असंच खाऊ घातलंय त्यांना. आणि तिथे आज बाबांचं स्थान लागत. असा भुकेलेला राम असतो. पहा पुढे. आता आपण इथे थांबणार, विश्रांती अशासाठी घेणार आणि त्याच्यामधला फक्त एक भाव करतो मी आणि मग थांबतो. आज उद्या आपला शेष पूर्ण होणार. एकदा काय झालं ऐका, तसा प्रसंग वाचतोय मी. एकदा श्रीकृष्ण आणि बलराम वसुदेवांना वंदन करण्याकरता जवळ आले असताना वसुदेव त्यांना मोठ्या प्रेमाने जवळ बसवून असं म्हणाले, पुत्रांनो, श्रेष्ठ मुलींच्या मुखातून तुमचं ऐश्वर्यपूर्ण चरित्र ऐकून मला फार आनंद झाला. असं कोण म्हणतोय? पिता वसुदेव, मी जाणतो की तुम्ही साक्षात परमेश्वर आहात, जगताचे स्वामी आहात, जगताची उत्पत्ती स्थिती आणि प्रलय आहात. तुमचे लीला आहे. चंद्राची कांती, अग्नीचं ते, सूर्याची प्रभा, नक्षत्र, विद्युत या सगळ्यांचं ते हे निर्माते तुम्ही आहात. आणि वसुदेव म्हणतो, मी तुझ्या चरणावर शरण आलोय, भगवंता तुम्हाला उपदेश कर. असं वडील देवाला म्हणतायत. शुकदेव सांगतात, त्यावेळेला देवकी तिथे बसली होती वसुदेवांजवळ. देवकीने त्यावेळेला देवकीला आपली जी 6 मुलं मारली कोणी, कंसाने, त्यांचं स्मरण झालं. आणि ती म्हणते, देवकी म्हणते भगवंताला, भगवंता मी असं ऐकलंय तू विश्वात्मक आहे, तुला मी शरण आले. तुम्ही गुरु सांदीपनींच्या पुत्राला गुरु आज्ञेने गुरुदक्षिणेच्या रूपाने यमपुरीतनं परत आणलं. तुम्ही योगेश्वर हा श्रीकृष्ण, माझी अभिलाषा पूर्ण नाही करणार. कंसाने मारलेले माझे 6 पुत्र मला आणून दाखवा. श्रीकृष्ण म्हणले, हो आई, आणून दाखवा. आणि श्रीकृष्ण आणि बलराम यांनी मातेचं बोलणं झाल्यानंतर योगमायेचा आश्रय घेतला आणि सुतल लोकामध्ये प्रवेश केला. दैत्यराज बलीला हे समजलं, तिथे तो राजा होता, तो त्यांच्या स्वागतार्थ पुढे आला. भगवंतास कसं येणं केलं, त्यांच्या चरणांवरती भगवंताच्या मस्तक ठेवलं बलीनी. प्रभू आपली काय आज्ञा आहे? त्यावेळेला ते म्हणतात, भगवान म्हणतात, दैत्यराज, स्वयंभुव मन्वंतरामध्ये प्रजापती मरीचीची पत्नी उर्णा हिच्या गर्भामधून 6 पुत्र जन्मले होते. ते ब्रह्मदेवाच्या अनाचाराला हसले म्हणून ब्रह्मदेवाने त्याला शाप देऊन योनीमध्ये ढकललं. पुढे योग मायेने त्यांनी देवकीच्या गर्भामध्ये पुत्ररूपाने ते नेले आणि जन्मताच कंसाने त्यांना मारून टाकले आणि त्यांना मुक्ती दिली. दैत्यराज, माझी माता त्या पुत्रांच्या शोकाने विव्हल झाली आहे, तिला ते पुत्र भेटावेत अशी माझी इच्छा आहे, त्यांना घेऊन जायला आलो आहे. म्हणजे यापुढे ते शापमुक्त होतील, त्यांना सद्गती मिळेल. भगवंतांनी त्या तिथे ते 6 पुत्र होते, ते सगळे 6 लेकरं त्यांनी स्वाधीन केली. भगवंतांनी ते देवकीच्या जवळ आले. देवकींनी त्या लेकरांना पाजलं, त्यांना तिला पाना फुटला, तिला असं म्हणलं ऐश्वर्य आठवलं आणि कृष्णाच्या चरणांवर मस्तक ठेवलं. कृष्ण म्हणाला, आई तुझी इच्छा झाली पूर्ण, देव परत यांना. आणि त्यांना गती दिली कृष्ण. याचं म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, जगात कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम असं सर्वशक्तिमान परमात्म्याचं जे काही हे असतं ते श्रीकृष्णाने या भूतलावरती साक्षात करून तो जगला. एकही व्यक्ती नाही, एकही वासना नाही ज्याला अपूर्ण ठेवलेली आहे. तो सर्वांतर्यामी सर्वांच्या वासना पूर्ण करणारा श्रीकृष्ण तुमच्या सर्वांना तृप्ती 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 आणि आनंद देव असं म्हणून त्याला वंदन करून मी आज थांबतो. गोपाल कृष्ण हरये नमः.
मी मेरसाहेबांना विनंती करतो, मेरसाहेब रे मनारंगी रे मनारंगी रे श्री साई नामे चित्तरंगी रे श्री साई नामे चित्तरंगी रे बिहारंगी रे मनारंगी रे बिहारंगी रे मनारंगी रे श्री साई नामे चित्तरंगी
परमपूर्ण कृपेने सद्गुरु भक्तराज महाराजांच्या पूर्ण दयेने सद्गुरु रामानंदांच्या पूर्ण कृपेने आपण भगवान गोपालकृष्णांच्या भागवत स्वरूप रमणीय प्रसन्न आणि मंगलदायक अशा चरित्राचं आनंद घेत आज 7व्या दिवसावर येऊन पोहोचलो आहोत. स्वप्नासारखे दिवस उडून गेले. भागवत होणार 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 झालं झालं झालं. दोन्ही शब्द आपले असे होतील. तुम्हालाही धाक असतो मलाही धाक असतो. तुम्हाला कल्पना आहे का? इथे भागवताची तयारी चाललेली पाहून पुण्याला माझं भागवत चाललं असताना इतका मी तिथे सावधानपणे राहिलोय की आपली तब्येत तिथेही बिघडता कामा नये, तिथून इथे येऊन आल्यानंतर इथे बिघडता कामा नये आणि आनंदाने आपलं अनुष्ठान झालं पाहिजे. माझ्या आपल्या या संकल्पाकरता किती हृदय दडमळून तडफडून कामं करत असतात. त्या सगळ्यांचं माझ्यावरती दडपण असतं. तुम्हाला असं वाटतं की मला स्वतःवरती हृदयावरती तुम्ही सगळेजण मला वंदनीय आहात. बरं तुमच्या असं वाटतं की नाही नाही आपल्या एका छोटा आपण म्हटलं आपला हट्ट आईने पुरवला त्याच्याकरता सगळी लेकरं आली आणि आपण आपल्या कर्तव्यात चुकलं नाही पाहिजे असं धाक असतो चित्तावरती. इथे बसणं सोपं नाही एवढं तुम्हाला सांगतो. त्याच्यामुळे पदोपदी त्याला म्हणायचं की नारायणा तूच फार पाड, नारायणा तूच फार पाड. असं करता करता आज आता 11 स्कंधाला आपण स्पर्श करतो. त्यांच्या कृपेने सर्व उपस्थितांना, सर्व अहिल्यानगरीतल्या पुण्यपुरुषांना मी मनोभावाने वंदन करतो. माझ्यासमोर बसलेल्या वैष्णव माता भगिनींना आणि बंधूंना मी शिरसाष्टांग प्रणिपात करतो आणि परमात्म्याच्या कृपेने परमात्म्याचं चरित्र गायनाला प्रारंभ करतो. बाबांनी अतिशय गोड शब्दात मी तुम्हाला एक सांगतो, तुम्ही एवढंच जरी केलं ना तरी तुम्हाला भागवत पावलं. आपले बाबा हे श्रीकृष्ण आहे. काल त्यांची सारी कृष्णाचीच पदं म्हटली आम्ही भजनात. सगळी कृष्णाची पदं आहेत. मी तुम्हाला एक संकेत दिला होता की सद्गुरूंच्या कृपेचा त्यांच्या हृदयावरती जो ठसा उमटला त्यातून जी सद्गुरूंच्या आराधनेची जी पदावली जन्माला आली त्याच्यानंतर जर त्यांची पदावली जन्माला आली असेल आत्मानुभवाशी संबद्ध असलेली ती कृष्णाशी संबद्ध त्याच्यामध्ये आणि साकल्याने कृष्णाचं त्यांनी असं तुमच्यासमोर दर्शन घडवलंय. स्वतः आपण जगलेले आहेत. आपण आपल्या निवांत एकांत क्षणी एकांतामध्ये आपल्या भगवंताचं रूप, त्याचे गुण, त्याचं यश, त्याचं स्तोत्र, त्याचं मंत्र. तुम्हाला मी 2 गोष्टी सांगतो. मला याला गेलो, फलटणला गेलो मी एकदा वारीमध्ये दिंडीमध्ये चालतात आणि तिथे आमच्या ज्ञानेश्वर माऊलींचे मोठे भक्त आहेत. त्याचं नाव आहे गोविंद महाराज उपळेकर.
या गोविंद महाराज उपळेकरांनी ज्ञानेश्वरीचं सगळ्या भाषांमध्ये अनुवाद करे आणि ते सगळ्यांना वाटले. गोविंद महाराज उपळेकरांना मोठं हैदराबादला ट्रस्ट, ही मोठीच्या मोठी विभूती होती. गोविंद महाराज उपळेकर आणि बाबा महाराज आर्वीकर या दोन विभूतींचं दर्शन आमच्या भाग्यामध्ये. बाबा महाराज आर्वीकरांचं तर इथेच दर्शन झालेलं आहे इंदूरला. त्यांना मी लग्नाच्या आधी त्यांना मी म्हटलं की मी तुमच्याबरोबर चालतो म्हटलं, मला काही लग्न बिग्न नाही करायचं. त्यांनी इतक्या शांत रीतीने एकांतात मला सांगितलं की बाळा तुझी माझी जुनी ओळख आहे, पण तुझं लग्न होणार आहे, तुला 2 मुलं होणार आहे. मी आयुष्यामध्ये मुखातून आलेले शब्द कसे खरे असतात हे त्यांच्या बाबतीमध्ये जे म्हणजे कुठलं काही पत्रिका नाही आणि काही ओळख नाही, पार नाही, काही नाही, तुझी माझी जुनी ओळख आहे, पण तुझं लग्न होणार आहे, तुला अखंड संतांचा सहवास लाभेल, माझा आशीर्वाद आहे, असं सगळं त्यांनी माझ्या घरी आले होते, इथे आले होते. इथे शरद भैयाला मी त्यांचं दर्शन घेतलं आहे, आईंनी दर्शन घेतलं आहे त्यांच्या. सांगायचं तात्पर्य असं, त्यांनी मला एक गोष्ट सांगितली ती तुमच्या कानावर टाकतो. मी का बरं टाकतो तुमच्या कानावर, पुन्हा माझी तुमची केव्हा भेट होणार आहे, आता जे वाटतं ते समजलं. हरिपाठ बरोबर घेऊन जात जा, इंटरव्ह्यूला जाताना हरिपाठ बरोबर न्यावा. काही काम होत नाही असं जिथे अवघड काम आहे असं वाटतं त्याचं हरिपाठ जवळ असावा. ते म्हणते ना हरिपाठ यश देतो. यत्र योगेश्वरो कृष्ण यत्र पार्थो धनुर्धर तत्र श्रीर विजयो उतिर ध्रुवा आणि तिर्म असं हरिपाठाचं सामर्थ्य आहे असं मला बाबा महाराजांनी सांगितलं एखादा. तेव्हापासून माझ्या खिशामध्ये हरिपाठ ज्ञानोबा माऊली अखंड असते. प्रवासाला जाताना तुमच्याजवळ हरिपाठ असावा, प्रवासाला जाताना तुमच्याजवळ विष्णू सहस्रनाम असावं, प्रवासात विष्णू सहस्रनाम म्हणा. एकदा मी रामेश्वरम लागलो, रामेश्वरहून मथुराईला येत असताना गाडीमध्ये माझ्याबरोबर 2 मद्रासी लोक होते, त्यांनी विष्णू सहस्रनाम काढलं म्हणायला लागलं. मला इतका आनंद झाला. आम्ही 3घे जण म्हणाला तर म्हणाले ये तो हमारा जहाँ हम जाते हैं वहाँ हमारे साथ रहते. तर आपल्याबरोबर भगवंत असल्याचं प्रतितीच येते आपल्याला प्रवासामध्ये. त्यामुळे विष्णू सहस्रनाम आणि हरिपाठ तरी मी तुमच्या ऐकून इथे आपलं इतकं समृद्ध आहे सगळं म्हणून मी हरिपाठाचा आग्रह धरला नाही. तर काही माझ्या भागवतामध्ये सकाळी विष्णू सहस्रनाम संध्याकाळी हरिपाठ असा नियम काही वेळेला केला होता, पण इथे आपल्याला ते शक्य न जमलं. ते म्हटलं सांगायची गोष्ट म्हणजे भगवान श्रीकृष्णाच्या अशा सर्वांग सुंदर भगवान श्रीकृष्णाचं सर्वच मंगल आहे, सर्वच सुंदर आहे, सर्वच यशदायी आहे, सर्वच आनंददायी आहे. आणि म्हणून सर्व सुखाचे आगर बाप रुखवा देवीवर असं म्हटलंय. सर्व सुखाच्या तर तुला जर का असं वाटत असेल की सर्व पापातून मुक्त होऊन एकदा तरी सुखरूप व्हावं, तरी तू एकदा पंढरीसी जाय असं सांगतात. जर तुला असं वाटत असेल की तू सर्वांगाने सुखरूप व्हावं, हे बघा हे लक्षात घ्या आपली गोष्ट की शरीर सुखरूप असलं आणि मन जर दुःखरूप असलं तर शरीर काहीही आनंद घेऊ शकत नाही. घेऊ शकतं का? शरीर सुखरूप पाहिजे, मनही सुखरूप पाहिजे, बुद्धीही सुखरूप पाहिजे, चित्तही सुखरूप पाहिजे, शांत पाहिजे. एक साधी गोष्ट तुम्हाला मी सांगतो. आम्ही दिंडीला गेलो. दिंडीला गेल्यानंतर सासवडला आम्ही संध्याकाळी पोचलो. सासवडला 6.5 लाख लोक होते. कोणाचा कोणाला पत्ता नाही, इतकं भयंकर गर्दी. आणि आम्ही डॉक्टर रामचंद्र देखण्यांच्या दिंडीत गेलो होतो. तिथे दिंडीमध्ये पोचल्यानंतर आपल्या आपल्या जागांमध्ये आपले हे टाकले की मग हरिपाठ व्हायचा. त्या हरिपाठाला डॉक्टर पागे जिथे असतील त्यांनी हरिपाठाला जवळ यावं. डॉक्टर ते 4 वेळा सांगतायत. आणि आम्ही आमचे परम सखे विष्णुभैया बलिवडेकर हरवले. म्हणजे कसे हरवले हो? सगळेजण वारीला पहाटे 5:30 वाजता चालायला सुरुवात करतात. इतकी प्रचंड गर्दी असते की हे हिरवे काका बसले एवढ्या अंतरावर जर का माधुरी असली आणि जर माझी नजर चुकली तर ती संध्याकाळपर्यंत सापडतच नाही. इतकी गर्दी असते. म्हणजे मी तिला पाहत असतो, ती आम्हाला पाहत असते. प्रत्येक जण एकमेकांना ओळखत पाहत चाललेले आहेत, हात धरून चाललेले आहेत, मागामागे चाललेले आहेत एकमेकांच्या. एकदा चुकामुक झाले की भेटच होत नाही दिवस. आता अशा याच्यामध्ये बरं पत्ता आम्हाला दिलेला असतो की आपल्याला जायचं कुठे आहे.
आणि आपल्या मुक्कामावरती आपला ट्रक जातो, आपलं सामान जातं, आपला शिदा आटा जातो आणि आपण पायी चाललो असतो सड्या हाताने विठ्ठल विठ्ठल करत. विष्णुभैया आमचे प्रभुसखे आदरणीय ते पायी चालायला लागले. चालता चालता त्यांना असं थकवा आल्यासारखं वाटलं. त्यांनी एका गाडीला हात दिला. त्या गाडीवाल्यांनी त्यांना बसवून घेतलं आणि त्यांनी त्यांना जणू म्हणजे लिफ्ट दिली आणि ते आमच्या अगोदर 5:30 वाजताच 4:30 5:30लाच गाडीमध्ये बसल्यामुळे याला पोहोचले. आणि त्यांनी खिशात पाहिलं तर खिशात आपल्या मुक्कामाची चिठ्ठी नाही आणि त्या ह्याच्यामध्ये आपला मुक्काम कुठे आपल्या दिंडीचा प्रत्येकाला वेगवेगळ्या अशा कोणाला HDFC बँक होते, कोणाला काही महाराष्ट्र बँक, कोणाला स्टेट बँक, कोणाला असे मोठाले हॉल प्रत्येकांचे जिथे जिथे उपलब्ध असतील त्या सगळ्यांमध्ये दिंड्यांना उतरायला किती दिंड्या असतात? 350च्या वर दिंड्या असतात आणि त्याचे त्याचे पत्ते असतात. त्याने त्या पत्त्यावरती पोहोचत तिथे आपली बरोबर आपली व्यवस्था सगळी असते. हरवले ते. आणि तिकडे मी काय सांगतो तुम्हाला की तिकडे हरिपाठासाठी ओरडाआरडी मी शेवटी एकाना पाठवताना सांगतो की आज पागे हरिपाठाला येणार नाही. आणि त्या माझ्या बहिणी त्यांची बहीण सगळे बिचारे असे उदासलेले झाले आणि आमचे 15 माणसं त्यांना शोधायला निघाले. 28 माणसांपैकी बाकीच्या बायका असतील. कुठे चाललेत. आणि पोलीस ठाण्यात गेल्यानंतर पोलिसांना आमच्या भास्कर काकांनी म्हटलं की असं असं झालं ते झालं. पोलिसांनी असं दटावला भास्करला. 550 लोक हरवले. आम्ही तुमच्या माणसाला कसं शोधू? भास्कर म्हणून हो बरोबर, 1 नाही 2 नाही, जो तो येतो सांगतो म्हणे हरवले आमचे कुठेतरी हरवले. आम्ही काय करावं? आम्ही इथे म्हणे आलो आहोत, 1 दिवसाकरता ड्युटी लागली आमची. आम्हाला काहीच माहिती नाही म्हणे. आम्हाला सांगितलं इथे उभं राहायचं. पोलिसांच्या ड्युट्या सुद्धा सोलापूरचे पोलीस आलेत, कोल्हापूरचे पोलीस आलेत आणि त्या पोलिसांच्या ड्युट्या तेवढ्या पुरत्या लागल्या आहेत. 2 दिवसांनी त्यांची ड्युटी पुन्हा पुढे असं करत पंढरीपर्यंत ड्युट्या असतात त्यांच्या. आम्ही नाही शिकतो काही खून बिण काही कसे गोरे आहे काळे आहे आंधळे आहे मग सगळे सांगाल असं. भास्कर म्हणे बरोबर का? भास्करनी काही केलं नाही बिचाऱ्यांनी. तो गेला आणि माऊलीच्या पालखीच्या तिथे जाऊन माऊलीच्या पायावर डोकं ठेवलं. तेव्हा यांना जिथे कुठे असेल तिथून शोध. बरं, माणसासारखा माणूस, चतुर माणूस, हुशार माणूस, बुद्धिमान मनुष्य, आपली बुद्धीने चालत अशी गर्दी. पाहता रात्र झाली आणि नेहमीप्रमाणे लाडक्या महाराष्ट्रातले दिवे गेले. अंधार सगळे. माझा महाराष्ट्र इतका प्रज्वलित आहे सगळीकडे. भार नियमन आणि दिवे. अंधार मिट्ट काळो. कोण कोणाला शोधणार सांगत ते. आणि मी इकडे बसलो. मी देवाला म्हटलं, देवा आमच्या दिंडीला म्हटलं की कलावधी उभं गालबोट समजा ते हरवले, कुठे जखमी झाले, कुठे पडले आहेत, कुठे भोवळ आलेले, कुठे फ्रॅक्चर झालंय, काही पत्ता लागत नाही ना. जोपर्यंत कुणीतरी ते स्वतः माझं नाव वलिवेडेकर आहे, मी इंदूरचा आहे, मी देखण्यांच्या दिंडीतला आहे असं सांगेपर्यंत त्यांना कोण ओळखणार आहे या सगळ्या. आणि मग बरं मला माऊलीने माझ्या साक्ष दिली. गजानन माऊलीने मला दाखवलं की ते भर येऊन राहिले. हे बिलकुल खरी गोष्ट पण मी खोटं नाही सांगत. आणि मला धीर आला की हे तर सापडणार आहेत, येणार आहेत, पण आता कशी सापडतील? इकडे काळोख. आणि त्या काळोखात पुन्हा आमचे लोक आषाढभूतासारख्या एका पोलीस ठाण्यात गेले. बरं, जास्तीत जास्त पोलीस काय करतील? रागावतील आपल्याला, हसडतील आपल्याला, पण पुन्हा आपण सांगायचं तर आपल्याला आधार तोच आहे ना. आणि त्यावेळेला आमच्या जवळच्या एकाने एक असा टॉर्च मारला. तो वलिवेडेकर, हो विष्णू काका, मोठ्याने ओरडले. मग पाहता विष्णू काका जे आले तसे मला दिसले. येताना मारा तसेच ते आले आणि रडायला लागले मला मिठी मारू. मी जातो म्हणे परत, मी नाही येत दिंडीला. पण तुम्ही शांत व्हा विष्णू काका, शांत व्हा, शांत. अरे तो मनुष्य घाबरून गेला. मनुष्यासारखं मनुष्य असतं याच्याबद्दल वाद नाहीये, परंतु गर्दी किती गर्दी. काही त्या गर्दीला अंत ना पार. 6.5 लाख लोक ते चिमुकल्या सासवडमध्ये येऊन बसले. आमच्या इथे उज्जैनला सुद्धा 35 लाख लोक ज्या वेळेला स्नानाला येतात. उज्जैनचा एक रस्ता मोकळा नाही दिसत. बुरु असे मुंग्यांसारखे माणस. तुमच्या इथे नाशिकला असत होत असेल. दिवसा चाला की रात्री चाला, धक्के खातच चालावं लागतं रात्रंदिवस. आणि ते भर नदीमध्ये डुबे मारतात, पुन्हा बाहेर येतात.
कोणाला पत्ता नसतो. ह्या सांगायची गोष्ट म्हणजे या सगळ्याच्या वेळेला आपला सोबती कोण असतो? ज्ञानोबा माझा, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. मी तुम्हाला हे का सांगतोय? जीवनात विविध प्रकारचे प्रसंग येतात, पण चित्त जर शांत नसलं, शरीर शांत नसलं, मन शांत नसलं, बुद्धी शांती नसली, अंतःकरणात निवांतता नसली तर परमेश्वरात मन लागत नाही. आपण जे शांत रीतीने बसून स्तोत्र म्हणतो ही आपल्यावरची परम कृपा आहे देवाची. तुम्ही बरोबर वेळशीर सगळेजण येऊन मनोभावाने इथे बसता आणि आपण एकमेकांना भागवत हे एकट्याचं नाहीये, भागवत सगळे सगळ्यांचं. भागवताचं वैशिष्ट्य लक्षात ठेवा. भागवत हा असा कर्मकांडातला ग्रंथ नाहीये. 16 करू तसं गुरुचरित्रामध्ये तुम्ही कोणाला शिवू शकत नाही. घरातली बायको सुद्धा जर आली तर आपण तिला सांगू की दुरू मी सोहळ्यात आहे असं सांगण्याची कर्मकांडातल्या काही ग्रंथांची रीत आहे. यज्ञ आहे, कर्म आहे. म्हणजे नवरात्रामध्ये, देवीच्या नवरात्रामध्ये सुद्धा आमच्या इथे जे काही यांचं कडक नवरात्र असतो, आमच्या व्यंकटरमण गोविंद असं सेतुमाधवराव पगडींचं नाव ऐकलंय. त्यांचं आमचं गोत्र एक. ते माझ्या घरी उतरले, अरे आपण दोघं एकच गोत्राची म्हणे. तुझं जसं हे नाना महाराज तराणेकरांचं आणि आमचं दोघांचंही व्यंकटरमण त्याचं कडक सोहळा असतं दाक्षिणात्य खालच्या लोक. तर त्याच्यामध्ये आम्हाला तुम्हाला माहीत नाही, एकदा आमच्या काकू गेल्या आणि आमच्या इथे नवरात्र होतं. तर आम्हाला आमच्या गुरुजींनी सांगितले की तुम्ही गच्चीवर जा दोघे जण राहायला, तुमचं घर नाहीच आहे. आणि शरद भैया आमच्या गुरुजीला आणायला गेला आणि तिसऱ्या दिवस आमच्या घरची पूजा केली. तर नाही तर म्हणे मग बसवू नका, करायचं असं. आमचे गुरुजी म्हणजे ज्यामध्ये दिवसच होते, त्यांनी आम्हाला सांगितलं करायचं असं तर नीट करा, नाही तर नाही करायचं. सांगायची गोष्ट म्हणजे कोणत्याही कर्माची स्वतःची म्हणून काहीतरी नियम आहेत, तसे देवाचे. भागवतामध्ये गोपाळाने तुम्हाला मुक्ती दिली, विष्णू सहस्रनामात मुक्ती दिलेली आहे. मी तुम्हाला आग्रहपूर्वक विष्णू सहस्रनाम सांगतो, पण मी तुम्हाला श्रीसूक्त नाही सांगत आहे, पुरुष सूक्त नाही सांगत आहे, रुद्र नाही सांगत आहे, पवमान नाही सांगत आहे. कारण जे नाही करायचं ते नाही करायचं, पण जे करायचं ते करायचंच. या अर्थाने तुम्ही सर्व माऊलींनी विष्णू सहस्रनाम आपल्या हृदयात बसवा, कल्याण करेल परमात्मा. आता आपल्याला पाहायचं आहे, हंस हे मध्येच परीक्षिताला आठवण आली आणि आज शेवटचा दिवस आहे. भगवान श्रीकृष्णाच्या संबंधातल्या सर्व कथा मला ऐकायच्या आहेत. परीक्षित म्हणतायत शुकदेवांना, शुकदेवा आता माझ्या निर्वाणाची वेळ आली आहे. अशी कोणती कथा सोडू नको की जी तू मला सांगितली नाही. कारण हा मोक्षदायक तारक हा योगेश्वर परमात्मा, याची प्रत्येक कथा मला पवित्र आणि मोक्षदायक आहे. आणि म्हणून श्रवणांमध्ये मला आनंद आहे. त्याच्या अनावश्यक मला कुठलं वेगळं काही सांगू नको जे मुख्य नाही आहे ते. मला एक सांग, ज्या नरा आणि नारायणांचं एवढं प्रेम होतं दोघांचं, त्या नराला आपली बहीण देण्याचं श्रीकृष्णाला का वाटलं? श्रीकृष्णाचं इतकं प्रेम होतं अर्जुनावरती की श्रीकृष्णाला असं वाटलं की मी याला काय काय देऊ. मी याला माझी बहीण देतो, मी याला मुक्ती पण देतो, मी याला ज्ञान पण देतो, मी याला प्रेम पण देतो, मी याला सख्य पण देतो. मी तुम्हाला सांगतो, मैत्र नावाचा शब्द वापरतात ज्ञानेश्वर माऊली. भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे, असा मैत्र नावाचा. तर या सगळ्या प्राणीमात्रांचं परस्परांशी असं आतून मैत्र पाहिजे. मैत्री वरून नसते बरं, मैत्री आतून असते. मैत्रीचा अर्थ असा आहे, दोन रुजू हृदयांची मिलन. रुजू हृदय, रुजू म्हणजे सरळ निष्कपट. अर्जुन हा रुजू होता. अर्जुन शब्दामध्येच रुजुता आहे, त्याच्या हृदयामध्ये रुजुभाव आहे, म्हणून त्याचं नाव अर्जुन आहे. आर्जव शब्द वेगळा, रुजू शब्द वेगळा. हा सरळपणा, हा निर्मळपणा, हा मोकळेपणा, हा नितळपणा, हा माणसाचा आध्यात्मिकतेचा पहिला गुण आहे. तुमच्यापर्यंत तुम्हाला पुन्हा सांगतो, आध्यात्मिकतेचं पहिलं लक्षण आहे की त्याचं अंतःकरण निर्मळ पाहिजे. जैसी गंगा वाहे तैसे ज्याचे मन, भगवंत जाण त्याचे जवळी, त्याचे जवळी देव भक्तिभावे उभा, पुढे स्वानंदाचा गाभा तया दिसे.
तया दिसे रूप अंगुष्ठ प्रमाण, अनुभवी खूण जाणते. हे आमचे सद्गुरू अण्णांनी दिलेलं आम्हाला. एकदा मी आणि ही गेलो अण्णांकडे, चातुर्मासाच्या अगोदरची गोष्ट आहे. अण्णा चातुर्मासात काय नियम करशील का? मला अगोदर तर दोन प्रेमाने काहीतरी काही बोलायचे, बाबा काय किंवा अण्णा काय. त्यांनी माझी पुष्पांजली झाली की मग मला प्रेमाने जवळ घ्यायचे. म्हणत करशील का? हो. 12 अभंग म्हण तुकोबांचे. प्रत्यक्ष सगुण होईल दर्शन विठोबाची आण तुका म्हणे. तुम्हाला खोटं वाटेल, आम्ही दोघांनी तो नियम केला. कार्तिक शुद्ध चतुर्थीला आम्ही पांडुरंगासमोर उभं राहून 12 अभंग म्हटले पंढरपूरला. आमच्या बायकोची तब्येत दाखवावं कोणाला तरी, तिला बरं नाही आहे, खरंच नाही आहे. मी पाहतो की तिला नाही बीपीची गोळीचा तरी त्रास आहे का, ते डॉक्टर शिंदे साहेबांशी जरा एकदा बोलून घे. तर नाही खरंच बोलून घे, मी गांभीर्याने सांगतोय, याने नाही म्हणत आहे मी. तर हा जो काही भाग आहे शब्दांचा अण्णांच्या, तो आम्ही आतासाठीकडे बघूया. प्रत्येकाने काही नाही काहीतरी, मी तुम्हाला सांगितलं तसं बाबांनी काय दिलं, नानांनी काय दिलं, अण्णांनी काय दिलं. आम्हाला पोथी लिहिल्याचं श्रेय काय असं मी विचारलं एकदा पोथीच्या याच्याबद्दल कोणाला, मामासाहेब देशपांड्याला. तर मामांना मी म्हटलं असं करा, मला माऊलीच्या पायावर नेऊन ठेवा आळंदीला, तर मी तुमची पोथी लिहिल्याचं मला सगळं पारितोषिक मिळालं. मामांनी प्रेमाने आपल्या गाडीत बसवून आळंदीला नेलं. आळंदीला नेल्यानंतर तिथे यांच्या समोर बसवलं, माऊली समोर. आणि अगं तू 2 मिनिटं बोलून घे ना त्यांच्याशी. नाही खरंच बोलून घे, नाही तर तू अक्कांपाशी चालली जा, नाही तिथून ऐक. बरं, तर सांगायचं तात्पर्य हे की भगवंताच्या ह्या रूपांचं काय किंवा याचं सुभद्रेचं भगवंतानी लग्न लावून दिलं सहेतुकपणे. यादव आणि पांडवांचं नातंही होईल. समज हा माझा अर्जुन अधिक जवळ येईल, अर्जुनाला मी प्रेम देऊ शकेन. या सगळ्याच्या क्षणी सुभद्रेचं सौभद्र नावाचं सुंदर नाटक आपल्या इथे आहे. त्या सौभद्रामध्ये बालगंधर्वांनी हजारो रुपये मिळवले आणि कीर्ती पण मिळाली दिगंत. त्या सौभद्र स्वयंवर ही सगळी आमच्या इथली मराठी नाट्यसृष्टीतली भूषणास्पद अशी अलंकार आहेत. सांगायची गोष्ट म्हणजे सुभद्रेला हरण करून दिल्यानंतर या सगळ्यांची श्रीकृष्णाने एकदा संमती मिळवली आणि मग पूर्णपणे हे झालं, त्यांचा विवाह समारंभाने साजरा झाला. आता काय आहे, एक लहानशी सुरेख गोष्ट आहे. 2-3 गोष्टींमध्ये हा स्कंद संपणार आहे. एकदा विदेहाच्या राजधानीमध्ये मिथिलेला गेला श्रीकृष्ण. मिथिलेला गेल्यानंतर श्रुतदेव आणि जनक यांच्या याच्याकडे गेला. जनक हा चिरंजीव असा राजा आहे. जनक कोण आहे म्हणजे मला कधी कधी मलाच प्रश्न पडतो की ऋषींची नामावळी आणि राजांची नामावळी दोन्ही काळामध्ये युगांमध्ये इतकी समसमान असते की त्या युगांतरी ते ऋषी कसे होते, यांच्या आयुर्मानं काय होती, हे किती मोठे होते, कसे राहत होते, या इथेही त्यांचा उल्लेख निघतो, तिथेही त्यांचा उल्लेख निघतो. आणि दोघांच्याही याच्यामध्ये म्हणजे अगस्ती मुनी हे किती जुने, अगस्ती आणि लोपामुद्रा, अत्री आणि अनसुया हे रामाचेही आधी आहेत, रामाचेही वेळ आहेत आणि कृष्णाचेही वेळ आहेत. म्हणजे आपल्याला अशी शंका वाटते की या पुराणांमधल्या या गोष्टींच्या ज्या आधारांचे आपल्याला मूळ शोधता शोधता मन थकून जातं, बुद्धी थकून जातं. पहा, भगवते म्हणतात, भगवान राजा परीक्षिताने प्रश्न केला, मन आणि वाणी यांना अगोचर असलेल्या समस्त प्राकृत गुणांनी रहित अशा परमात्म्याचे वर्णन श्रुती कशा करतात. एवढं सुंदर आहे. वेदस्तुती नावाचा भाग आहे, त्या तो स्वतंत्र रीतीने पाठ करतात. आमच्या गोरट्याच्या स्तोत्रामध्ये शुकांनी केलेली वेदस्तुती आलेली आहे आणि त्याचा अनुवाद मी तुम्हाला वाचतो. ते म्हणतात, देवर्षी नारद एकदा बद्रिकाश्रमामध्ये सनातन ऋषी भगवान नारायणाच्या दर्शनाला गेले. हे ऋषी कल्पाच्या आरंभापासून दप करत बसले. नारदाने त्यांना नम्रतापूर्वक प्रयत्न केला. तुम्हाला दुपारच्या स्तोत्रातला एक लहानसा संदर्भ द्यायचा राहिला. बद्रीनारायण कुणी स्थापन केला? बद्रीनारायण हे आदिकालापासून आहेत आणि बद्रीनारायणाला जर तुम्ही गेला असाल तर तिथे नारदकुंड आहे. त्या नारदकुंड मूळ अलकनंदेपासून अलकनंदेपर्यंत आहे आणि बद्रीनारायण गुप्त झाले होते.
मधल्या काळामध्ये द्वापर युगानंतर. श्री शंकरेण आणि श्री शंकरेण पुनराहित विग्रहाय. आदिशंकराचार्य तिथे गेले आणि आदिशंकराचार्यांनी बद्रीनारायणाचं ध्यानामध्ये दर्शन घेतलं. बद्रीनारायणांनी आदिशंकरांना सांगितलं मी नारदकुंडात आहे. आदिशंकराचार्यांनी नारदकुंडामध्ये उडी घेतली आणि थेट अलकनंदेच्या प्रवाहापर्यंत गेले आणि तिथून बद्रीनारायणाची आज दिसणारी मूर्ती उचलून आणली आणि त्या नंबुद्रीच्या ब्राह्मणांनी कालडीच्या बद्रीनारायणाची स्थापना केली आहे. बद्रीनारायणाच्या भोवती उद्धव आहे, अर्जुन आहे, नारद आहे, हे आहेत, मारुतीराय आहेत, हे सगळ्यांची स्थापना आणि पहिली पूजा आणि पहिलं. आणि म्हणून तेव्हापासून आजपर्यंत बद्रीनारायणाचा पुजारी हा नंबुद्री ब्राह्मण आहे, कालडी गावचा. आदिशंकराचार्यांचं गोड सुंदर एक चरित्र आहे, ते तुम्ही वाचा. कैवल्याचे लेणे या नावाचं पुस्तकाचं नाव आहे आणि लीलाते गोडे यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. मी तुम्हाला सांगतो काही काही पुस्तकं तुम्ही जरूर वाचा. कादंबरी आहे ती कैवल्याचे लेणे, पण त्या कादंबरी लीलाते गोड्यांची पुण्याला मिळते. तुम्हाला एक अप्रतिम पुस्तक सांगतो तुम्हाला, तुम्ही ते जरूर वाचा असं मी तुम्हाला सांगेन. स्वानंदाचा गाभा त्या पुस्तकाचं नाव आहे. जे जे साधक आहेत ना, जे नामधारक आहे, तुम्ही सगळे कसे आहात? नामधारक आहात. लक्षात ठेवा, नामधारक शब्द गुरुचरित्रातला आहे. ज्याने गुरूंकडून नाम धारण केलेलं आहे तो नामधारक आहे. सिद्ध म्हणे नामधारका असे शब्द प्रकार गुरुचरित्रामध्ये येतात. सिद्ध म्हणजे गुरु, सद्गुरु, आणि नामधारक म्हणजे शिष्य. तुम्ही सर्वजण, आपण सर्वजण नामधारक आहोत. मला नाम मिळालं आहे, तुम्हाला नाम मिळालेलं आहे, माझे सद्गुरू आहे, तुमचे सद्गुरू आहे, ते सिद्ध आहेत. आणि आपण नामधारकांनी कसं नामाचा जप करायचा आणि साधनेमध्ये प्रगती करायची याचं प्रत्यक्ष प्रमाणभूत असलेलं चरित्र स्वानंदाचा गाभा म्हणून आहे. ते चरित्र लिहिलेलं आहे श्रीयुत सुनील गजेंद्र गडकर पुणे यांनी. आणि ते चरित्र लिहिलेलं आहे. लक्षात ठेवा की 9 ते 10 वर्षाची एक शारदा अक्का देशपांडे नावाची बेळगावची मुलगी 11 वर्षाची बालविधवा झाली. 12 वर्षाची त्या काळात लोकमान्य टिळकांच्या काळातली गोष्ट आहे. आणि त्या मुलीवरती मग पुढे ती तेजस्वी मुलगी होती. हात घात किंवा अपघात जीवनातला योग असतो, त्यात काही हे नाही. जसं ज्यांचं योग असतं तसं असतं. त्याच्यामुळे कोणाचंही जीवन असं भकास किंवा कोणाचे जीवन अर्थशून्य होऊच नाही. असं जर झालं तर तो एक दुर्दैवाचा भाग म्हणा, पण होत नाही. तात्पर्य हे की त्या शारदा अक्कांच्या जीवनामध्ये आलेत गुरुदेव रानडे. ज्या गुरुदेव रानड्यांचा निंबाळला आश्रम आहे, जे गुरुदेव रानडे हे यांच्या परंपरेतले गुरु लिंग जंगम परंपरा म्हणून आहे, त्यांच्या परंपरेतले या गुरुदेव रानड्यांची कृपा तिच्यावरती झाली. आणि त्या स्त्रीनी ती वयाच्या 70व्या वर्षी ती स्त्री सद्गुरु पदावर बसली आणि तिने अनेक लोकांना साधनेचा आनंद दिला. मला तुम्हाला काय सांगायचं आहे ते लक्षात घ्या. तुम्ही जर तुमच्या तारुण्यात महाराजांचे पाय पकडले असतील तर तुमचं वार्धक्य सुंदर गेलंच पाहिजे. मी महाराजांच्या जवळ माझा हात धरतो तेव्हा मी तुझे पाय कधी धरले, लहानपणापासून तुझे पाय धरले, माझं वार्धक्य वाईट नाही जाणार. मी आनंदात परिपक्व फळासारखा मी दिवसेंदिवस परिपक्व होईल. अशी का नाही आपली अशी आकांक्षा आपली असली पाहिजे. मी आयुष्यभर तुझं पाय पकडले, मी काय बाळा येऱ्या गबाळाचे पाय पकडले. तुझी माझी गाठ आजची आहे, तुझी माझी गाठ जुनी आहे. मी सामान्य अशा रडका चिडका म्हातारा नाही होणार, तृप्त म्हातारा आहे. आमचे दादा, आमचे नाना हे आजही लोकांना दोन्ही हाताने देत आहे. याला म्हणायचं कृतार्थ वार्धक्य, तृप्त वार्धक्य, पूर्ण वार्धक्य, अमृत महोत्सव. नुसतं वय वाढलं म्हणून नाही, वय तर वाढणारच आहे. वय कोणाचं? वय शब्दाचा अर्थ काय? वय शब्दामध्ये वि धातू आहे आणि वि धातूचा अर्थ विहंग. विहंग म्हणजे उडणारा पक्षी. वय पक्षासारखं उडून जातं, बघ थांबत नाही.
वयाला थांबवून वय काळ आणि लाटा दे डोंट वेट फॉर एनीबडी. टाईम अँड टाईड नोट वेट फॉर एनीबडी. तसं वय तर निघून जाणार. माझी वृत्ती स्थिती कशी आहे ती दिवसेंदिवस जर का तृप्त आनंदी शांत परिपूर्ण आणि जो जवळ येईल त्याला आनंद देण्याची जर राहिली तर माझं जीवन सार्थक आहे. नाही तर हा म्हातारा कधी मरतो असं घरातल्यानी जर म्हटलं तर हा तुझा अपमान आहे. हे तुझी, मी त्याला सांगतो की लेकुराचं हीनपण माते लागे दूषण हे मला दाणून करण्यासर ते करी. मी तुझे अजाण लेकरू नको माया पातळ करू, अवघ्या ज्ञानाचा तू सागरू, अवघे काही कळते तुला. असं देवाशी भांडायला देवच आहे, प्रेम करायला देवच आहे, जवळ घ्यायला देवच आहे, रुसायला देवच आहे, जेवायला देवच आहे. आपल्याला सर्व नात्यांनी देव आपला आहे. त्याच्याजवळ आपला गाणं सांगायचं प्रेमाने देवाच्या जवळ. माणसाजवळ नाही सांगायचं, देवाजवळ सांगायचं. देवाला त्याला वेगवेगळ्या रेफरन्सेस द्यायचे जुने जुने. त्यावेळेला तू कसं केलं, त्यावेळेला तू कसं केलं, असं तू खूप बराय करतात. तो खूप बरायनी रहस्य सांगून ठेवलेलं आहे की या गोपाळाला आपले गुण आणि आपले दोष दोन्ही ऐकवायचे, म्हणजे तो आपल्यावर प्रेम करतो. द्रौपदीला मदत करताना ती कोण होती तुझी आणि आम्ही कुठे नाही तुझे, तुला काही वाटत नाही. अन्नासाठी दाही दिशा आम्हा, देवीदास म्हणतो अन्नासाठी दाही दिशा आम्हा फिरविसे जगदिशा. हे कोण करू शकतं, त्याच्याशी जवळचं नातं असलेलाच मनुष्य करू शकतो. देवाचं घाबरून घाबरून असं मला त्याची भीती वाटते. तो भय हरताही आहे, तो भय करताही आहे. तू भय करता, तू भय हरता, दंड धरिता तू परिपाता, तुझं वाचुनी न तुझी वार्ता, तू आरता आश्रय दत्ता. असं आमचं त्याचं नातं आहे. असं नातं तुम्ही जगा. हे भागवताची फलश्रुती आहे. भागवताची फलश्रुती बुंदीचा लाडू नाही आणि जिलबी नाही. आज जिलबी मिळेल, उद्या आणखी काही मिळेल, परवा काही मिळेल, ही सगळी यांची कृपा आहे. पण ती फलश्रुती नाही आपली फलश्रुती ही आहे असं समजा. बघा पुढे त्याने सांगितलेलं, वेदस्तुती त्याने सांगितलेलं आहे, ब्रह्मा या विश्वाचा संकल्प करणारा असून तोच आदिमध्यांत आहे, तोच प्रकृती आणि जीव यांचा स्वामी आहे. त्याने सृष्टी निर्माण केली, जीव असा त्याच्यामध्ये प्रवेश केला, शरीर निर्माण करून त्याचं नियंत्रण केलं आणि या जीवाला मायेपासून मुक्त करण्याकरता भगवंताचं केवळ चिन्मात्र तत्व आहे. माये किंवा प्रकृतीचा काही संबंध नाहीये, ते अभयस्थान आहे. मंदबुद्धीचे पुरुष दुसरं एक आपल्याला टाळायचं आहे जीवनामध्ये निग्रहाने. ते काय माहितीये का, कोणाशीही वाद घालू नका, कोणालाही पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. तू मोठा, तुझा बाप मोठा, त्याच्यापेक्षा तुझा बाप मोठा, आम्ही लहान. तुमचं ज्यांच्याशी नातं आहे तेवढंच. कारण कोणाला पटवून देतात, ज्याच्यासाठी तुम्ही वाणी शिणवणार आहात तो एवढा मोलाचा जर असेल तर त्याच्यासाठी वाणी शिणवा. आता तुमच्या सर्व इंद्रियांना मर्यादित का आहे. आय विल नॉट वेस्ट माय व्हिजन, आय विल नॉट वेस्ट माय इयर्स, आय विल नॉट वेस्ट माय टंग, आय विल नॉट वेस्ट माय टाईम. माझा प्रेशस टाईम आहे. आता मावळ त्या दिनकराकडे चाललो आहे मी. आता माझं व्यर्थ सिरियल पाहायला, पारिवारिक सिरियल पाहायला वेळ नाही आहे माझं. त्यांना पाहिजे असेल त्यांनी पहा, माझं काही म्हणणं नाही. बरं, त्यांचं प्रेम असेल त्यांनी जरूर त्या सिरियलमध्ये काम करायला मिळत असेल तर तिथे जा, आमचं काही म्हणणं नाही. पण एकूण आपल्याच्या दृष्टिकोनातून आम्हाला आता आमचा वेळ थोडा राहिला आहे. संध्याकाळ झालेली आहे. जीवलगा राही राहिले दूर घर माझे, पाऊल थकले माथ्यावरती जड झाले ओझे. जीवलगा अशी माझी स्थिती आहे. कोणालाही काही वाटो, आमचीच आम्ही सांगतो का, तर असं ज्याला वाटेल त्याने फक्त एकच ज्ञान घ्यायचा, ध्यास घ्यायचा, तो याचा घ्यायचा, आणखी कोणाचा नाही. पहा पुढे. आता पहा ते त्या याच्यामध्ये भक्त नारदाने सांगितलेलं त्या वेदस्तुतीमध्ये की नमस्तस्मै भगवते कृष्णायात्म बलकीर्तये यो दत्ते सर्व भक्तानां भवायोषधीही कलाः. आणि हे आटपल्यानंतर एक महत्त्वपूर्ण घटना घडते. एक लहानसं त्याने उदाहरण दिले जे वस्तुतः श्रीकृष्णाच्या या चरित्रामध्ये बाहेर न आल्यासारखं असं वाटावं असं आहे. कारण आता चाललं आहे श्रीकृष्णाच्या आपण याच्याकडे निर्वाणाकडे. आणि याला कारण काय असं मला असं सांगतं की भागवत हे संपूर्णतया वैष्णवी भक्तीच्या उत्कर्षाचं
परमोत्कर्षाचं विष्णू आणि वैष्णवी भक्ती यांचं मंडन करणारा ग्रंथ असल्यामुळे त्याच्यामध्ये ह्याचा पण उल्लेख होत गेलेला आहे. भृगु ऋषींनी 3 देवांमध्ये सर्वश्रेष्ठ देव कोणचा हे पाहण्याकरता परीक्षा घेतली. प्रत्येकाची शंकराची परीक्षा घेतली, ब्रह्मदेवांची परीक्षा घेतली आणि महाविष्णूंच्या ते वैकुंठात आले. शंकर आणि ब्रह्मदेव त्यांना काही तेवढे गंभीर आणि मोठे वाटले नाहीत आणि भगवान महाविष्णू आलेले असताना त्यांची पत्नी त्यांचे चरण चुरत बसलेली आहे, ती अशी पाय पहुडलेली आहेत. अशा अवस्थेमध्ये भृगु ऋषी आले आणि त्यांनी त्यांची छातीवर लाथ मारली. आता विचार करा, हा सामान्य रीती विचार, छातीवर लाथ मारल्यावर भगवान लगेच उठले आणि त्यांनी त्यांचे चरण धरले आणि म्हणाले की ऋषीवर्य, माझी छाती फार कठोर आहे, तुम्हाला पायाला लागलं असेल तुमचे पाय दाबून देतो. लक्ष्मीला ते इतका राग आला, कोणत्या बाईला आवडेल की आपले नात पडलेले आहे, तू बुवा आहे, तू छातीवर लाथ मारतो. तिने ब्राह्मणांना कडकडून शाप दिला, तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही. भृगु ऋषींना ते म्हणताले वैश्य होतील श्रीमंत, शूद्र होतील श्रीमंत, क्षत्रिय होतील श्रीमंत, पण ब्राह्मणांना तुम्ही कधी श्रीमंत होणार नाही. खरी गोष्ट आहे. तुलनेने तुम्ही आजही बघा, वैश्य शूद्र क्षत्रिय सर्व या 3 वर्ण संपत्तीमध्ये ब्राह्मणांपेक्षा निसंशय. तुम्ही भले पूजा अर्चा करा, काही करा, श्रीमंत नाही होणार. मी तुमच्यावर रुसली, माझ्या नवऱ्याला माझ्या देखत मारता, असा शाप जगदंबेने दिला. तो आजपर्यंतचे हे भोगतायत ते. आपली गत ब्राह्मणांची आमच्या गत काय असते माहिती का? मी तुम्हाला सांगतो, मी एक ब्राह्मण या नात्याने बस खाऊन पिऊन आम्ही चांगले होते पुरे. आता आम्हाला काही जास्त बुद्धीच नाही दिली खूप 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 मिळवण्याची. कारण सिंध्याचा मुलगा बराबर म्हणजे काही असो भांडवल नसो, तो आपलं दुकान टाकतो, चालू करतो, आम्ही टाकू करता अमृत महोत्सव होतो आमचा. आणि अमृत महोत्सव करता आम्ही लोकांकडून वर्गणी घेतो आणखीन की आमचाच करायचा आहे, ही आमची स्थिती. त्याच्यामुळे काही खरं नाही. पुढे ते म्हणतात, आता एकदा असं झालं, विलक्षण प्रकार घडला. सुधर्मा सभेमध्ये सगळेजण बसले, तिथे अर्जुन पण आहे, मोठे मोठे वीर आहे. आणि एक ब्राह्मण आला, त्या ब्राह्मणाने आपलं एक पोर मेलेलं सुधर्मा सभेच्या मध्ये आणून ठेवलं आणि तो श्रीकृष्णाला म्हणायला लागला की आग लागो तुमच्या ऐश्वर्याला. बघा हा, तो ब्राह्मण उग्रसेना म्हणतो, राजा तुमच्या दरबारामध्ये एवढे मोठमोठाले लोक बसले आहेत, आग लागो तुमच्या ऐश्वर्याला. माझ्या इथे अपमृत्यू घडून राहिलेला आहे. माझा मुलगा हा 3रा मुलगा आहे माझा, हा मेलाय, हा इथे आणून ठेवलेला आहे. तुमच्यामध्ये तुम्ही सगळे निर्वीर्य झाला, तुमच्यात कोणातर सत्व असेल तर माझ्या मुलाला जिवंत करा किंवा मला झालेला मुलगा जिवंत राहील असं काहीतरी करा. हे संबंध श्रीकृष्णाने शांतपणे ऐकलं. शेजारी अर्जुन बसला होता. अर्जुन काय थोडंसं हे आहे, भावना प्रधान आहे, तर त्याच्यामुळे तो म्हणाला, हे बघा तू कोणाला बोलतोयस? गांडीव धनुष्याचा मी मालक आहे, पाहतो आता तुझ्या मुलाला यम कसा नेतो, सांग मला. तू आता तुझी पत्नी ज्या वेळेला गर्भावती होईल तेव्हा मला सांग, आणि मी तोपर्यंत इथे राहतो. श्रीकृष्णाने तरी अर्जुनाला टोकलं नाही की मी चुप आहे, तू का बोलतोय? परंतु त्याने म्हटलं की ठीक आहे, आता बोलतो ना, बोलू दे. आणि पाहता पाहता त्या ब्राह्मणाची बायको पुन्हा गर्भवती झाली. त्यांनी अर्जुनाला येऊन सांगितलं, महाराज तुम्हीच एक पराक्रमी आहात. बाकी तर सगळे चूप राहिले. नाही ते म्हणाले ठीक आहे सांग. आता त्यांनी त्या ब्राह्मणीच्या प्रसूतिगृहात बाणांचं असं एक हे निर्माण केलं, गृह, आणि त्याच्यातून कुठलीही अदृष्ट शक्ती प्रवेश करू शकणार नाही असं ते अभिमंत्रित केलं. आणि ते सगळं केल्यानंतर त्यांनी सांगितलं की आता तुझ्या मुलाला कोणती शक्ती मारते ते मी पाहतो, आणि मी इथेच आहे, मी जाणार नाही आज माझ्या घरी इंद्रप्रस्थाला, जोवर तुझं मूल नाही चांगलं होणार तोवर. काही नाही महाराज, हे झाले. आणि तसंच झालं नाही तर मी चितेमध्ये जाईल. अर्जुनाला चितेत जाण्याची खूपच 3-3दा तुम्ही चितेत जाईल, त्या 3-4 वेळा प्रयत्न नाही केले त्यांनी. तर श्रीकृष्ण तरी काही बोलला नाही. तर त्याच्यामध्ये मूल झालं आणि गेलं.
तो ब्राह्मण आला आणि त्याने अर्जुनाची पण अशी काढली श्रीकृष्णांसमोर की ताकद नव्हते, तर बोलले कशाला म्हणे. तर श्रीकृष्ण म्हणाला, अर्जुन म्हणाला की द्विजश्रेष्ठा माझं चुकलं, मी आता चिता प्रवेश करतो. तेव्हा मग श्रीकृष्ण म्हणाला की तुला सांगितलं कुणी होतं उलटा टेबल, आम्ही एवढे सगळे बरं पहिली तू आमचं हे द्वारकेतलं नगर, तू इंद्रप्रस्थाचा, तू इथे येऊन आमची आणखी कशाला करतो, तुला जे करायचं पराक्रम कर तिकडे तू. आम्ही इथे मी आहे, बलराम आहे, सात्यकी आहे, उद्धव आहे, एकाहून एक वीर आहे, आम्ही सगळं चूप आहोत. म्हणजे जसे आम्ही झालो निर्वीर आहे, तू तिकडून येशील आणि तू आमचं रक्षण करशील, तू काय समजतो स्वतःला, आणि सारं युद्ध तू आमच्यामुळे जिंकलं हे तुला माहिती आहे. ही स्थिती माणसाची. तुम्हाला अर्जुन फार आवडतो. अर्जुनामध्ये ना आपल्यामध्ये फार साम्य आहे. अर्जुन हा पूर्ण मानव आहे, पूर्ण मानव आहे. तो नारायण आहे आणि हा नारायण. आणि लक्षात ठेवा, आपल्याकरता अर्जुनाकरता जी गीता भगवंताने सांगितली तिचा लाभ आपल्याला झालाय, निमित्त अर्जुन झालेला आहे. भगवद्गीता म्हणजे काय आहे? सर्वोपनिषदो गावः दोग्धा गोपाल नंदनः पार्थो वत्सः सुधीर भोक्ता दुग्धम गीतामृतम भवे. सर्वोपनिषदो गावः, सर्व उपनिषद ही गाय आहे. सर्वोपनिषदो गावः दोग्धा, त्यांना दोहन करणारा गोपाल नंदन गोपाल कृष्ण आहे. पार्थ हा वत्स आहे आणि गीता हे अमृत आहे. दुग्धम गीता दुग्धम गीतामृतम भवे. असं ते दुग्ध गीतामृत कुणामुळे आलंय? अर्जुनामुळे. म्हणून मला जर विचारलं तर मी पार्थाचं मंदिर बांधेल, तिथे श्रीकृष्णाला आणेल. श्रीकृष्णाचं मंदिर आणि पार्थ नाही, तुकोबांचंच मंदिर बांधायचं, तिथे पांडुरंगाला आणायचं. म्हणजे अरे यांच्यामुळे तू आला, यांच्यामुळे तुझी थोरवी आहे. त्याचं तुला विचारत कोण होतं? निर्गुणामध्ये निर्विकार बसला होता. सगुण सावयव साकार असं सुंदर तुझं रूप वर्णन केलं गाथ्यामध्ये, म्हणून आम्ही तुझं डोक्यावर घेतोय. असं पार्थाचं मंदिर आहे बरं का एका ठिकाणी. तिथे मीरा आणि पार्थ यांचंच मंदिर आहे. पहा पुढे, यांच्यामुळे आपल्याला हे कळलं. आता काल किती गोड शब्द दिलाय आमच्या सद्गुरू बाबांनी. मीरेवरची इतकी प्रीती, मीरेची प्रीती कृष्णावर आहे की नाही माहित नाही, पण मीरेवर कृष्णाची प्रीती की तिच्या करता तिला दिलेलं विष कृष्णाने प्यायला. मेरे करता कृष्णाने विष प्याला, कृष्ण मेरे करता. आणि मेरेने त्या तिला मिळालेलं विष त्याला नैवेद्य म्हणून दाखवलं. आणि हे तशीच राहिली. याचं कारण काय आहे? हे भक्तासाठी देव काय नाही करत. पहा, 3 बालकं मृत झाली होती आणि हा 4थ्या वेळेला हे झालं. आणि मग ब्राह्मणा त्याने सांगितलं, श्रीकृष्णाने अर्जुनाला म्हटलं की चल आपण यांची बालकं आणून देऊ. अर्जुनाला घेतलं श्रीकृष्णाने रथावरती. श्रीकृष्ण स्वतः सारथ्य करतोय, अर्जुन बसलाय. आणि कुठे गेले आता बघा ते. त्याने सांगितलंय, अर्जुन सगळीकडे जाऊन पाहून आला होता, कुठेही त्याला मुलं दिसली नाही. यमाच्या घरी गेला, तिथे दिसली नाही. आणि मग थांब, त्या ब्राह्मणाची सगळी बालकं मी तुला दाखवतो. श्रीकृष्ण आपल्या दिव्य रथावर बसले आणि पश्चिम दिशेकडे निघाले. त्यांनी सप्तद्वीप, सप्त सिंधू, सप्तगिरी हे सगळं ओलांडलं. आणि एका निबिड अंधकारमय प्रदेशामध्ये श्रीकृष्णांचा रथ गेला. अर्जुनाला कळे ना आपण कुठे चाललोय. घोड्यांना मार्ग दिसेना, घनदाट अंधार समोर दाटलेला. श्रीकृष्णाने आपलं चक्र समोर सोडलं. घोड्यांच्या समोर ते चक्र असं गरगर गरगर फिरत पुढे पुढे चाललेलं आहे. त्या चक्राच्या उजेडात घोडे चाललेले आहेत. आणि हे बसले. यांनी काय केलं? सप्त पाताळ ओलांडली. भू भुवः स्वहा मा जनः ही वरचे, आणि अतल वितल सुतल तलातल तल महीतल रसातळ आणि पाताळ हे खालचे. आणि सगळे अंधकाराच्या अंतिम सीमेपर्यंत पोहोचला. अंधकारांच्या शेवटी अंधकाराचा प्रसंग हे संपला. आणि सगळ्या शेवटी परंज्योतींनी लखलखणारं दिव्य निळ्या निळ्या गार प्रकाशाच्या तेजाने असलेलं वैकुंठपुरी आली. तिथे आणलं श्रीकृष्णाने अर्जुनाला. तिथे झाकून घेतले नेत्र. तो रथ त्या जलराशीमध्ये शिरला. तिथे शुभ्र जलराशी आहे, म्हणजे काय? क्षीरसागर आहे.
आणि त्या क्षीरसागरात त्याचा रथ शिरला. त्याचे त्या म्हणजे शुभ्र सागर, त्याच्यामध्ये नीलमण्यांच्या याचा आणि त्या ठिकाणी सहस्र फड्यांचा शेष होता. त्या सहस्र फड्यांच्या शेषाच्या प्रत्येक फणीवरती नीलमणी होते, विलक्षण असे प्रकाश. आणि त्याच्यावरती दिव्य अशा त्या शय्येवरती भगवान आदिनारायण पहुडले होते, ज्यांचं आपण वर्णन करतो. शांताकारम भुजगशयनम पद्मनाभम सुरेशम. भुजग म्हणजे शेषशय्येवर पहुडलेले, आणि त्यांचं शांत स्वरूप आहे, निर्मळ स्वरूप आहे, निवांत स्वरूप आहे, प्रसन्न स्वरूप आहे, प्रमुदित स्वरूप आहे. मग स्मित हास्य मुखावरती आहे, कमल लोचन आहे, कमल नाभ आहे, ज्याच्यात नाभीतून कमल निघालेलं आहे असा तो भगवान. चतुर्भुज आहे, शंखचक्र गदापद्म आहे, वनमाळा आहे, लखलकीट त्याच्या मुकुट आहे, ज्याचं वर्णन करतो आपण. सकाळची आरती आहे नाही, त्यांची आरती आहे बरं. आता ओवाळू आरती मदन गोपाला, चरण कमळ ज्याचे अति सुकुमार. हे जे म्हणतो आपण, त्याच्यानंतर त्याच्या हृदयामध्ये काय आहे? हृदयी वत्स पदलांछन, नाभी कमली ज्याचे ब्रह्म याचे स्थान. अशा तर भगवंताचं तिथे आणलं त्याने. तो आदिनारायण तिथे जिथून श्रीकृष्ण निघालाय, तो हा आदि अवतार हाय. श्रीकृष्ण हा लीला अवतार आहे आणि तो अखंडावतार आहे, हे लक्षात ठेवा. तिथे आणलं आणि त्या प्रत्येक फणीला 2-2 नेत्र आणि निळी निळी जीव, आणि अशा त्या शेष भगवंताच्या सुखासनावर परम महान पुरुषोत्तम विराजमान आहे. पीतांबरधारी मेघश्यामल रत्नजडित मुकुट कुंडलमंडित नी आणि दीर्घ चारू अशा 8 भुजा आहे. श्रीवत्स लक्ष्मय वनमालाय, कंठी कौस्तुभमणी आहे. असा हा परम पुरुष परमात्मा आदिनारायण अर्जुनाने पाहिला. भगवान श्रीकृष्णाने आपलं स्वरूप जे आहे, मूळ स्वरूप अनंत भगवान यांना नमस्कार केला. अर्जुनानेही त्यांना भीत नमस्कार केला. अर्जुनाला हे कळलं तरी की आपल्याला देव कुठे आणतोय, कुठे नेतोय. आणि त्याच्यानंतर मग तो लोकपालांचा प्रभू सस्मित आणि गंभीर वाणीने काय म्हणतो ते ऐका, कानात मन आणून ऐका. श्रीकृष्णा आणि अर्जुना, नरनारायण, श्रीकृष्णा मला तुझं लोभस रूप मला पाहायचं होतं, म्हणून मी त्या ब्राह्मणाची मुलं इथे आणली. काय प्रेम, काय वरुण कृष्णाच्या प्रेमात पडला, इंद्र कृष्णाच्या प्रेमात पडला, ब्रह्मदेव कृष्णाच्या प्रेमात पडला, आदिनारायण कृष्णाच्या प्रेमात पडला. हे पृथ्वी तलावरचं रूप आहे. एक क्षीरसागरात कशाला आलं असतं?